नागपुरात नितीन गडकरी यांना पाडण्यासाठी मोदी, शहा आणि फडणवीसांनी प्रयत्न केले असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलेला आहे। तसंच भविष्यात अमित शहा यांच्या हातात सत्ता आली तर योगींना घरी पाठवलं जाईल असं भाकीतही त्यांनी व्यक्त केलंय। राऊतांनी केलेल्या या भाषणानंतर भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनी राऊतांवर सडकून टीका केलेली आहे। सामनातून संजय राऊतांचे गौप्यस्फोट, महायुतीत विस्फोट। गडकरींच्या पराभवासाठी मोदी, शहा, फडणवीसांचे प्रयत्न। अजितदादांचे उमेदवार पाडण्यासाठी शिंदेंची ताकद पणाला। योगींना हटवण्यासाठी शहा नीती, उत्तर प्रदेशात मोदींची अधोगती। सामना वृत्तपत्राच्या रोखठोक सदरातून संजय राऊतांनी भाजप आणि महायुतीतील अंतर्गत राजकारणावरती गौप्यस्फोट करत एकच खळबळ उडवून दिली। 4 जून नंतर मोक्षप्राप्ती अशा आशयाखाली संजय राऊतांनी भाजप आणि महायुती संदर्भात 3 सर्वात मोठे गौप्यस्फोट केले। पहिला गौप्यस्फोट, नितीन गडकरींचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी, शहा, फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले। गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस नाईलाजाने नागपुरात प्रचारात उतरले। गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीसांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात। दुसरा गौप्यस्फोट, अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील। त्यामुळे योगी को बचाना है तो मोदी को जाना है हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला। उत्तर प्रदेशात याचा भाजपाला 30 जागांवरती फटका सहन करावा लागणार। आधी मोदी, शहांना घालवा असं उत्तरेतील योगी आणि त्यांच्या लोकांनी ठरवलं, त्याचाही परिणाम 4 जूनला दिसेल। तिसरा गौप्यस्फोट, एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर लोकसभा निवडणुकीत केला। प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25 ते 30 कोटी रुपये वाटले। पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळं बजेट। अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले। आता गडकरी आणि योगींच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी गौप्यस्फोटांचे बॉम्ब टाकत खळबळ माजून दिल्यानंतर भाजप नेते तरी कसे गप्प बसतील? भाजप नेत्यांनी संजय राऊतांचा आणि सामनातील त्यांच्या रोखठोक सदराचा खरमरीत भाषेत समाचार घेतलाय। आदित्य ठाकरेंना पाडण्याचा प्रयत्न संजय राऊतांकडे जेवढा जागा, हे जेवढं खरं असेल तेवढंच हे सत्य आहे। माननीय उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी संजय राऊत यांनी प्रयत्न केला, हे जेवढं खरं असेल तेवढंच हे खरं आहे। खरं तर खोटं बोलण्याची सुद्धा एक मर्यादा असते, पण दुर्दैवाने ही सवय आता व्यसनामध्ये बदलली आहे। 4 जून नंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसेल, कारण योगी आदित्यनाथ यांनी देशाची गरज मोदी आहेत, देशाच्या भविष्यासाठी मोदींची गरज आहे हे जाहीर सभांमधून अनेकदा ठणकावून सांगितलंय। त्याच्यामुळे मोदी योगी असं चित्र उभं करू नका। संजय राऊत आपल्या पक्षाची, आपल्या घराची काळजी त्या ठिकाणी करा। फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले, त्याचं डोकं तपासावं लागेल मला वाटतं राऊतांचं। आता तेवढंच बाकी राहिलेलं आहे। आता निकालानंतर त्यांना ॲडव्हिटच करावं लागेल, त्याचं डोकं तपासावं लागेल मला वाटतं राऊतांचं। आता तेवढंच बाकी राहिलेलं आहे। आता निकालानंतर त्यांना ॲडव्हिटच करावं लागेल। इतकंच नाही तर मुख्यमंत्री शिंदेंनी अजितदादांचे उमेदवार पाडण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली। अगदी पैशांचं वाटपही केलं। या संजय राऊतांच्या दाव्याचाही महायुतीच्या नेत्यांनी चांगलाच समाचार घेतलाय। हा जावई शोध कोणी लावला? अरे आमची महायुती आहे आणि तुम्हाला सांगतो महायुती मजबूतीने काम करते। निवडणुकांचा रिझल्ट 4 तारखेला येईल तेव्हा कळेल सगळ्यांना, दूध का दूध, पाणी का पाणी। कोण यांना दावा करायचा अधिकार दिलाय कोणी? तो हा जर असं काही आरोप जर करायचा असला तर ते अजितदादा सक्षम आहेत ना। शिंदे साहेबाचा एक स्वभाव आहे, ते कधीही पाठीमागून वार करत नाहीत, समोरून वार करतात। आणि म्हणून त्या जागा निवडून कशा येतील? महायुतीमध्ये कुठेही कुणाची, भले ती भाजपची जागा असो, पण निवडून येण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत हे देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा मान्य करतील, अजितदादाही मान्य करतील। परंतु तर यांना दुसऱ्याचं वाकून पाहण्याची जी सवय लागलेली, त्यामुळे हा असे प्रकार घडत आहेत।
संजय राऊतांच्या गौप्यस्फोटावरून महायुतीच्या नेत्यांनी टीकेचे बाण सोडले असताना मवियातील नेत्यांनी देखील संजय राऊतांना इशारा दिलाय. नितीन गडकरींचा इतकाच पुळका असेल तर त्यांच्याशीच युती करायची होती अशी खोचक टीका काँग्रेस नेते आणि नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी केली आहे. तर संजय राऊतांबाबत आपण हायकमांडकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही विकास ठाकरे यांनी दिलाय. संजय राऊतांनी ज्या पद्धतीनं लिहिलेलं आहे तर त्यावरून असं निदर्शनास येते की बस गडकरींविषयी त्यांची खूप सहानुभूती आहे. ती निवडणुकीच्या आधीसुद्धा आम्हाला जाणवली. म्हणून आम्ही महाविकास आघाडीत इथे गडकरींच्या विरोधात लढावं आणि त्यांनी गडकरींच्या फेवरचं वक्तव्य करावं याची तक्रार मी आमच्या हायकमांडला करणार आहे. संघ परिवारामध्ये चर्चा असल्याचा दावा संजय राऊतांनी. खरी गोष्ट आहे. संजय राऊतांनी जे सांगितलं ते 100% खरी गोष्ट आहे. नितीन गडकरी पराभूत झाले पाहिजे याच्यासाठी काँग्रेस आणि यांनी तर आम्ही काम केलं सर्वांनी, पण आमच्यापेक्षा सुद्धा 2 पावलं पुढं त्यांच्याच पक्षाचे काही जे देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्ते होते ते होते. सभेचं व्यासपीठ असो वा सामनाचं मुखपत्र, संजय राऊत आपल्या भात्यातील बाण सोडून वारंवार सत्ताधाऱ्यांना थेट निशाण्यावर घेत असतात. मात्र आता राऊतांनी एक साथ 3 गौप्यस्फोट करत एकाच बाणात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केलाय. राज्यातील मतदानानंतरचा हा वाद येत्या काळात आणखीन रंगण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.